सगळ्यात शेवटचा हे आहे 12व्या स्कंदातला. जीवितम मरणम जंतोर गती स्वेनैव कर्मणा राजंस्ततोन्यो नान्यस्य प्रदाता सुखदुःख. बृहस्पतीच्या आज्ञेनुसार जेव्हा सर्वसत्र बंद केलं, बृहस्पतीची विधीपूर्वक पूजा केली, ही सगळी भगवंताची. ते म्हणतायत भगवंताचं श्रीकृष्णाचं ज्ञान, त्याच्या चरणकमल ध्यानाने मी भागवत महापुराण संहितेचं अध्ययन करू शकतो. त्याला नमस्कार करून ही संहिता त्याच्या चरणकमलाच्या ध्यानाने समाप्त करतो. हरिओम तत्सत. इथे शुकदेव निवडून जातात. आता शेवटच्या याच्यात फक्त 2 गोष्टी आहेत. वेदांची विभाग आणि पुराणं कशी निर्माण झाली हे सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदी परमेष्ठी ब्रह्मदेव ध्यानस्थ बसले असताना त्यांच्या हृदयाकाशामध्ये नाद ब्रह्म प्रगट झालं. या नाद ब्रह्मापासून ओंकार निर्माण झाला. हा ओंकार परमात्म्याचा वाचक आहे. का बरं आपल्या इथे प्रत्येक ठिकाणी ओम शब्द का बरं येतो? ब्रह्म एकाक्षर ब्रह्म आहे. हे आपण काहीही मंगल कार्य करायला गेलं की पहिल्यांदा ओम लिहितो. हे ब्रह्माचं प्रतीक आहे. स्वस्तिक आणि ओम ही दोन्ही अत्यंत मंगल सूचक आहे. दुसरं मी तुम्हाला एक गोष्ट हात जोडून सांगतो. हल्ली काय झालेलं आहे, हल्ली ते चायनीज एक हे आहेत, वास्तूला श्रीमंती देतात वगैरे असं म्हणून. मी आत्ता फॉरेनमध्ये गेल्या वर्षी गेलो, अर्ध्या घरांमध्ये मला ते हे दिसले ते कुबेर असतो, ते कुबेराच्या मूर्त्या, कोणाचं काय काय त्याचं नाव काय. मी म्हटलं माझ्या संस्कृतीमध्ये इतके संकेत आहे, या संकेतांना सोडून मी का, मला काही गरज नाही आहे. हो, स्वस्तिक आहे, कमळ आहे, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, ओंकार आहे, वेगवेगळ्या शुभसूचक रांगोळ्या आहे. षटचक्राची रांगोळी आहे, 10 थेंबांची आहे, 20 थेंबांची आहे, 25-50 थेंबांची आहे. या सगळ्यांमध्ये नुसत्या रांगोळ्या चित्र नाही आहे. हे काही नवचित्रकला नाही आहे. ही काही समजत नसते काय आहे म्हणून त्याला खाली लावावं लागतं. ज्याला जसं वाटेल ते दिसतं चित्र, त्याचं नाव नवचित्रकला असतं, मॉडर्न आर्ट असते. तसं नाही आहे. आणि आमच्या पूर्वीच्या घरी मी तुम्हाला हात जोडून जातो, ज्या तुळशी मातेला काल तुम्ही घरी नेलाय, ही तुमच्या घरी ऐश्वर्य देईल, शांती देईल, पर्यावरण शुद्ध करेल आणि मांगल्य देईल. घरोघरी तुळशी, तुळशीची बनच्या बन पाहिजे. तुम्ही याला गेला उत्तर काशीला जा की बद्रीनारायणाला जा, तुम्हाला तुळशी दिसतील. यात आपल्या घरामध्ये काय होतं, या तुळशींना आपण हद्द पार केलं, कॅक्टस आले आपल्या घरात, आले ना. त्या कॅक्टसला गंधही नाही, त्या कॅक्टसला रंगही नाही, त्या कॅक्टसला फुलंही नाही. असं म्हणजे आपली एकूण रुची कशी चाललेली आहे, बिघडत बिघडत ती अशी स्थिती झालेली आहे. तर या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या इथल्या ज्या शुभचिन्हांचं संकलन आहे, सुरेख संकलन. चला, आमची आई पूजेला बसायपूर्वी चंद्र, सूर्य, गोपद्म, आणखीन हे स्वस्तिक, श्रीराम आणि ओंकार 5 गोष्टी काढायची. आज तुमच्याही आयांनी काढलं असेल आणि ते झाल्याशिवाय घरातली आपल्या पूजा नव्हती सुरुवात होत. म्हणून सुंदर आमच्या केशसुद्धाने कविता लिहिलेली आहे, रांगोळी काढताना पाहून साध्याही विषयात आशय किती मोठा किती आढळे, नित्याच्या अमलोकने जन पहा होती किसे आंधळे. नित्य पाहिल्यानंतर जन आंधळे होता. 1 मिनिट म्हणजे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सगळ्या माझ्या वंदनीय माता भगिनी आहात, पण सकाळी उठल्यानंतर आपल्या घरी अंगणच नाही राहिली. हो, दरवाजा उघडला की लिफ्ट दाबत, 15-15 मजली घरं, आणि शेजारची बाई कोण आहे शेजारच्या बाईला माहीत नाही, इतकं प्रेम एकमेकांमध्ये. म्हणजे मी गुडगावला होतो, 8व्या मजल्यावर राहत होतो. तिथे आमच्या शेजारी एक बाई होती, माझी मोठी सून बाळंतीण झाली. तिने लहान्या सुनेला विचारलं की तुम कब हो गई.
ते म्हणजे मैं नाही मेरी हे त्यांचं प्रेम. काय म्हणजे अशी आपली जी दिवसेंदिवस त्या घरावर बाजूला घरं वरती घरं खाली घरं आणि सर्वांची दारं बंद, मनाची दारं बंद, बुद्धीची दारं बंद, घराची दारं बंद. ते लिफ्टमध्ये असे सगळे असे उभे राहतात. ध्यान असतं असे काही 2 मिनिटं श्रद्धांजली द्यायला उभं राहत असतं बसून खाली. कोणी एकमेकांना स्मितहास्य सुद्धा करत नाही हो. अरे काय माणसाची रीत आहे जगायची. आम्ही तर गंमत अशी की सकाळी उठून तर रघुनाथराव या चहा घेऊ, आपल्याला राहवत नाही असं करून आपल्याला आपण एकमेकांचं जीवन जगत असं झालं. डिटॅच तुकडे तुकडे होऊन राहिले भावनांचे, प्रेमाचे, मनाचे, बुद्धीचे, नात्यांचे. आम्ही दोघं आमचं एक असं करता त्याला आंटी नाही, त्याला मावशी नाही, त्याला काकाही नाही. येऊन जाऊन आई बाप मुलगा मग तो मुलगा ज्या दिवशी आपले पुढे दाखवू लागतो त्या दिवशी आई बाप एका स्वरात रडायला लागतात. अशी असं काहीतरी चाललंय विचित्रपण. असो ते म्हणताय अशा या ओंकारामध्ये काय काय आहे. अ उ आणि म हे घटक आहेत. रज तम आणि सत्व हे 3 गुण आहेत. ऋग यजो आणि साम हे 3 वेद आहेत. भूः भुवः स्वः हे 3 लोक आहेत. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. आणि भूभुवः स्वः अशा ओंकारापासून सर्व वर्णमाला शब्द ब्रह्माची निर्मिती झालेली आहे. हा ओंकार रूप गणेश सद्गुरु ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ह्याच्यात केलेलं आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक वटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदिबीज. हे आदिबीज आहे लक्षात. ओंकार रूप गणेश आहे. पुढे भगवान व्यासांनी वेदांचे मंत्र समुदायाप्रमाणे भिन्न भिन्न प्रकरणांचे संग्रह केले आणि पहिल्यांदी एक वेद होता त्याचे 4 वेद केले. ऋग, यजु, साम आणि अथर्व असे 4 केले. आणि प्रत्येक वेदाचे एक एक आचार्य त्यांनी प्रशिक्षित केले. त्यांच्या सगळ्यांच्या शाखा आजपर्यंत चालत आलेल्या आहेत. आणि मग आपल्याला सर त्यांनी ऋषींनो 18 पुराणं व्यासांनी लिहिली. कोणती पुराणं आहेत? ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरुड पुराण, नारद पुराण, श्रीमद भागवत पुराण, अग्निपुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, वामन पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण, कूर्म पुराण आणि ब्रह्मांड पुराण अशी 18. त्याच्यामध्ये भागवत पुराण 18,000 श्लोकांचं आहे. मूळ भागवत आहे ज्याचं पाठ हे करताय ज्याला संविधा म्हणतात. मूळ कोणत्याही ग्रंथाच्या मूळ आवृत्तीला मूळ टेक्स्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, संस्कृतमध्ये संविधा म्हणतात. आणि मग तिचा अनुवाद असतो, तिची भाष्य असतात, तिच्यावर टीका असतात, तिचं रूपांतर असतं. कोणी ओबीबद्ध करतो. तुम्हाला सुंदर भागवत आपण ज्यांची आरती म्हणतो अच्युत द्वादश स्कंद जोडून सांगुनी जोडीत असे हाता ओम श्रीमद भागवता ही आरती आपण त्यांची म्हणतो. ते त्यामध्ये परममित्र आहे कौंडिन्यपूरला अच्युत महाराज म्हणून आहे. त्या अच्युत महाराजांनी श्रीमद भागवत आहे बा. तुम्हाला एक ग्रंथ सांगतोय देशपांडेच आहे. कौंडिन्यपूरच्या अच्युत महाराजांनी श्रीमद भागवत महापुराणाचं समश्लोकी ज्याला म्हणतात तसं ओविबद्ध अनुवाद केलेला आहे, मराठी अनुवाद. मी पूर्वी सकाळी संस्कृत वाचायचा आणि दुपारी त्यांचं वाचायचं. त्याच्यानंतर कधी सकाळी संस्कृत वाचायचा, दुपारी डोंगरे मला सांगायचा. कधी दोन्ही वेळेला हेच वाचायचं. म्हणजे कोणी नसतं त्यावेळेला आनंदाने मी दोन्ही वेळेला हेच वाचायचं. कारण संस्कृतचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. श्रोत्यांची काही तिथे मला अपेक्षा नाही. पण कितीतरी दिवस मी
अच्युत महाराजांत माझं अतिशय प्रेम, जसं बाबांनी माझ्यावर प्रेम वगैरे केलं तसंच अच्युत महाराज आजही आहे. अच्युत महाराजांनी 77 वर्षाची विभूती आहे आणि आमची ती उज्जैनला येऊन गेली, आमच्या घरी येऊन गेली. प्रेम आहे. आणि त्यांनी मला लग्न झाल्यानंतर काय प्रेझेंट करावं, प्रिय सुहृद विठ्ठलराव, गृहस्थाश्रमाच्या किल्ल्यात तुम्ही प्रवेश केला आहात, तिथे तुमचं सर्वथैव कल्याण हो म्हणून श्रीमद भागवत पुराण तुम्हाला देतोय. बरोबर. तुकाराम महाराजांनी दवायाला काय दिलं, विष्णू सहस्रनाम. तुम्हाला हसू येतं, अरे याच्यापेक्षा बोलायचं काही नाही. तुकाराम महाराजांनी आपल्याला एकुलता एक जावई आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज आपल्या पोरीला जाऊन सांगून आले होते, पोरी मी चाललोय वैकुंठाला, आईला जाऊन सांग. पोरगीला बरोबर पोरगीला पूर्वसूचना होती. पहा ते सांगतायत, भक्त्यांमध्ये श्रेष्ठ मार्कंडेय ऋषींची कथा आहे, ती आटपडके हे संपेल. एकदा काय झालं, मृकंड नावाचे ऋषी होते, त्यांच्या मुलाचं नाव मार्कंडेय. तुम्ही कधी गेलात का ओंकारेश्वरला? तिथे मार्कंडेय आश्रम आहे, तुम्ही जरूर पहा. म्हणजे याला तुम्ही काही म्हणा, पण मी 4, 5, 6, 7, 10 हे झाल्यानंतर एक दिवशी स्वप्नात माझे सद्गुरू आले. मला सांगितलं ओंकारेश्वरला मार्कंडेय आश्रमात जा. काहीतरी त्यांचा हेतू असेल, मी कशाला जायचं माहीत नाही. तिथे गेलो, एक दिवस राहिलो तिथे मी. कारण काय की ज्या मार्कंडेयांचं तू वाचन करतोय त्या मार्कंडेयांचा आश्रम तिथे. तुम्ही सुद्धा आपलं काय माहिती आहे का, आपण खेडीघाटला आपलं परब्रह्म आहे, त्यामुळे आपण पुढे जातच नाही. खरी गोष्ट आहे नाही. पण एखाद्या वेळेला सवड काढून तुम्ही ओंकारेश्वरला जा. आणि ओंकारेश्वरात 3 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नाही. तुम्ही एकदम म्हणाल की कायची काही तुम्ही आम्हाला नका सांगा, अमलेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. ओंकारम अमलेश्वरम. ज्योतिर्लिंग इकडच्या तटावर आहे, ओंकारेश्वर मध्यभागी आहे. ओंकारेश्वरच्या दोन्ही बाजूनी नदी वाहते आणि मध्ये जो ओम मधला जो मधला भाग असतो तो डोंगर आहे ओंकारेश्वराचा. इकडूनही नदी आहे, इकडूनही नदी आहे आणि मधला तो डोंगर आहे. ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नसून ओंकारम ममलेश्वरम उज्जैन्याम महाकाल परल्याम वैजनाथम डाकिन्याम भीमशंकरम सेतुबंधेतु रा. म्हणजे एका ठिकाणी क्षेत्र आहे, एका ठिकाणी त्याचं नाव आहे. केदारम हिमवत पृष्ठे काय विश्वेशम दारुका म्हणे वगैरे वगैरे, नागेशम दारुका म्हणे. तसं ओंकारम ममलेश्वर, इकडच्या पटावरती ममलेश्वराचं ठिकाण ते ज्योतिर्लिंग आहे. पण ह्या नर्मदेच्या नाभिकमलासारखं असलेलं ओंकाराचं जे आहे याचीच असते. आणि तिकडल्या याच्यावरती तिथे हे एक गोष्ट, भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्यांना ज्यांनी दीक्षा दिली ते गोविंद यती यांची गुफा. कालडीहून शंकराचार्य निघाले 9 वर्षाचे आणि ओंकारेश्वरला आले. आणि ओंकारेश्वरला त्यांनी हे केलंय, गोविंद यतींनी त्यांना दीक्षा दिली आहे संन्यासाची. गोविंद यतींचे गुरु आहेत गौडपादाचार्य, ते काशीला आहे, काशीला आहे त्यांचं स्थान. गोविंद यतींची स्थिती अशी आहे, एकदा इतका पूर आला की त्यांच्या गुंफेमध्ये पाणी गेलं, ते ध्यानात होते. शंकराचार्यांनी काय केलं, आपलं कमंडलू ठेवलं आणि नर्मदेला प्रार्थना केली. सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जातकारी कारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्यांनी गोड प्रार्थना केली आणि नर्मदेला सांगितलं की माझ्या कमंडलूत सारा पूर ओसरला आणि कमंडलूत गेला.
आणि गुंफेतलं पाणी बाहेर. शंकराचार्य म्हणजे साक्षात शिवशंकर होते हो. तुम्हाला मी गोष्ट सांगितली महालक्ष्मीला कसं बोलावलं तरी दक्षिणा याच्यामध्ये. हे नर्मदेचं अष्टक त्यांचं प्रसिद्ध आहे पहापुढे. तसंच मार्कंडेय नावाचे ऋषी, या मार्कंडेय ऋषींनी खूप तप केलं, त्यांना दीर्घायुष्य मिळालं. ब्रह्मचर्य जटा वाढवल्या, वल्कल परिधान केली, दंड कमंडली यज्ञोपवीत केलं, सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र, सूर्योपासना, मानसपूजा, मृत्यूवर सुद्धा त्यांनी विजय मिळवला. आणि त्यांचं ते अमोघ अशा प्रकारचं तपाचरण पाहून ब्रह्मा, शंकर आणि बद्रीनारायण सुद्धा त्याच्या प्रेमात पडले. केवढ्या मोठे असतील होय लोक. देव ज्यांच्या प्रेमात पडतो तो केवढा मोठा आहे. जो आवडतो देवाला तो केवढा मोठा असतो. मला ते पद अति म्हणजे अति आवडतं. जर कोणी म्हटलं तर मला गोड वाटेल की देव चोरून नेलं असं कोणाची पुण्याई. देव नाही देऊळात, देवालाच चोरून नेण्याची ताकद आपल्यामध्ये कधी. जन्मोजन्मी तुला यदुराणा करीन अर्पण काय, असं म्हणून म्हणतात ती ताकद मिळव. देवाला मागायचं काही नाही. आय वॉन्ट यू ओनली, तूच मला पाहिजेस. मला तुझ्या सोडून काही नको. देव आपल्याला काय करतो, जे मागतं तर देऊन टाक. तुझ्या खेळो, मायाच्या बाजारात खेळा, पुन्हा रडायला लागले की पुन्हा या, पुन्हा खाऊ खात जा परत. भक्तराज महाराजांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं, मैंने तुझे माया बाजार में डाला है, जब चाहे जब खींच लूंगा. असं आपल्याला देवालाच्या इच्छेला येईल असं आपलं जीवन ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं कल्याण होणार आहे. पहा पुढे मार्कंडेयाने इतकं तप केलं. मार्कंडेयांचा आश्रम कुठे होता? हिमालयाच्या उत्तरेला पुष्पभद्रा नदीच्या काठी चित्रा नावाच्या शिलाखंडावरती त्यांचा आश्रम होता. किती पवित्र आश्रम होता. हिरव्यागार लता वृक्षांवरती पक्षी विहार करत होते. पुष्पजलाशय शेजारी पुण्यात्न ऋषीगण ध्यान करत होते. कुठे मकरंदाने उन्मत्त झालेले भृंग गुंजारव करत होते. आणि मधुर कलकलाटाने पक्ष्यांच्या वातावरण दुमदुमलं होतं. अशा रम्य प्रदेशामध्ये शीतल सुगंधित वायू उत्तेजित करण्याकरता तिथे येत होता. आणि तिथे अप्सरांनी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. मदनाने दीर्घ सगळ्यांवर त्यांनी विजय मिळवला आणि सगळं केलं. आणि मुनींचं ताप संबंध हे तप पाहून श्रीहरी नरनारायणाची रूपाने त्याच्या समोर उभे राहिले. म्हणाले, काय देऊ तुला रे बाळा, तुझ्या तपाने आम्ही संतुष्ट आहोत. ते म्हणाले, त्या चतुर्भुज मूर्तीला पाहून मार्कंडे म्हणाले की त्यांनी त्यांची पूजा केली. भगवान, तुमच्या अनंत महिम्याचं मी काय वर्णन करू. आपणच असं म्हटलं आहे भगवान की माझी माया मम माया दुरत्यया, माझी माया ही दुर्लंघ्य आहे. कोणालाही ती कळू शकत नाही, कोणालाही ती कधी कळणार नाही, कळते नाही. मला तुमचं माया दर्शन हवं. आपण बघितलं सुदामाने हा प्रश्न विचारला होता श्रीकृष्णाला. आणि सुदामाला अर्ध्या तासात देवाने मायाचं दर्शन घडवलं होतं. तसं त्याने सांगितलं मार्कंडेय मुनींची. ते म्हणाले, ब्रह्मर्षीवर या तुला आम्ही कोणतं वर देऊ. मला तुम्ही सांगितलंय मला तुमच्या मायेचं दर्शन घडवा. तथास्तु. मार्कंडेयाने यथाविधी पूजा केली, तरी होऊन गेला. तपा मार्कंडेय मुनी माया आपल्याला आता केव्हा दाखवतात म्हणून शांततेने आपल्या आश्रमात बसले. 15-1 दिवस गेले. त्याला असं वाटलं देव विसरले की काय. देव नसतो विसरत. बरं लक्षात की आपण विसरत असतो. काही देवाचं बोलतो ते विसरण्याचा हक्क आपला असतो. मग आपण असं 2-3 वेळा मारून घेतो, 2-3 वेळा डोकं टेकतो, चुकलं असेल तर क्षमा कर म्हणतो. देवाला बरोबर आठवत असतं की तू काय बोलला होता, ते तू मला केलं की नाही. म्हणून ते म्हणते एकदम तो एक दिवशी त्याला असं दिसलं, पुष्पभद्रा नदीच्या तटावरती मुनी भगवंताच्या उपासनेमध्ये ध्यानमग्न असताना एकदम जोराचं वादळ सुटलं. जोराचं म्हणजे किती जोराचं, धाड 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 पाऊस कोसळायला लागला. कडाड विजांनी आकाश तेजाळायला लागलं. जलचर प्राणी भयभीत झालं आणि पाणी 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 सगळीकडे खाली वर आजूबाजूला आवरणोदक प्रलयांचं पाणी निर्माण. आणि त्याच्यामध्ये मार्कंडेयाची झोपडी, मार्कंडेय सगळे वाहू. मार्कंडेय नुसता हजारो वर्षे लाटांवरती
मरतही नव्हता, मूर्छितही होत नव्हता. एक लाट त्याला तळाशी न्यायची, दुसरी लाट त्याला गगनात पोचवायची, एक सगळीकडे अंधार हुडूप, प्राणी जात नव्हता आणि थांबतही नव्हतं आणि जमीन तर दिसतच नव्हती. त्याचा जीव घाबरत होता, त्याला कळतच नव्हतं. आणि आता काय करू, अशी हजारो वर्ष गेली आणि त्याच्यामध्ये मार्कंडेयाला पृथ्वीच्या तेवढ्यामध्ये एक उंचवटा त्याला पृथ्वीचा दिसला. त्या पृथ्वीच्या त्या उंचवटावर एक लहानसं वटवृक्ष होतं. तो पाना फुलांनी अगदी शोभून दिसत होता. त्या वृक्षाच्या ईशान्य कोपऱ्यावरच्या वटवृक्षाच्या एका पत्राचा द्रोण होता. वटस्य पत्रस्य पुटे शयानम. आणि त्या द्रोणामध्ये एक लहानसं अत्यंत तेजस्वी निळ्या रंगाचं चमचमणाऱ्या डोळ्यांचं हसऱ्या मुखाचं बालक आपलाच अंगठा चोखत होतं. हाच श्लोक आहे. पदारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. हे त्याला दृष्टी दिसलं. तो असा 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 असं पाण्यात टाकलेले दिवे कसे लाटांवरती उचंबळत पुढे पुढे जातात, तसा तो जवळ यायला लागला तो द्रोण त्याच्या. आणि त्याचे कुरळे केस, त्याचा शंखाप्रमाणे गळा, त्याची सुरेख नासिका, सुंदर मुखकमळ आणि मरकत मण्यांसारखं सावळं असं ते तेजपुंज बालक आपल्या पादांगुष्ठ मुखात घालून शकतो. ते बालक पाहून मुनी आश्चर्यचकित झाला. अंगावर रोमांचन, कोण बालक आहे हे विचारण्याकरता तो पुढे सरकला तर एका श्वासाबरोबर त्याच्या पोटात चालला गेला. कोण? मार्कंडेय मुनी. पोटामध्ये त्याला काय दिसलं? आतल वितल सुतल तलातल ब्रह्मांड दिसलं. भू भू भुव स्वहा महा हे सबंध त्याला पोटात दिसलं. सूर्य चंद्र आकाश नक्षत्र तारांगण हे पोटात दिसलं. तो घाबरला की हे आहे काय? त्याने एक श्वास काढला, पुन्हा मार्कंडेय बाहेर पडला. जीवाच्या आकांताने हे करायला लागलं. असं करत करत त्याने सर्व सृष्टी दिसली आणि नंतर एक घटका गेली आणि एकदम सर्व शांत झालं. त्याने डोळे उघडले. तो आपल्याच आश्रमात स्वस्थ आसनावरती होता. सगळं कोरडं होतं बाहेर. ना पाऊस, ना पाणी, ना वीज, ना ही होती माया, जी अजिबात नसते आणि जी पिसं लावते. दिसून नुसतंच दिसते नाही, दिसून पिसं लावते, आपल्याला वेडा करते. ब्रह्मानिक झाले येडे असा शब्द वापरलेला आहे. गोपाळ कृष्ण राधे कृष्ण त्याच्यामध्ये ब्रह्मादिक झाले. ब्रह्मांदिकांसारखे लोक त्याची माया पाहून वेडे होते. शंकराने ब्रह्मा तिथे तुम्ही आम्ही कोण? या कश्चित जीव जंतू आहोत. या कश्चित आपण पामर आहोत, रंक आहोत, किंकर आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. त्याच्यामध्ये ते सांगतात की ते केवी जाणतील, ते जाणतील केवी जीवजंतू. कोणाचं? तेथील प्रमाण नेणवे वेदांशी, ते जीवजंतूचे कसे. जेथील प्रमाण नेणवे वेदांशी, त्यात म्हणून आपली स्थिती ही. या अर्थाने अशा त्या मार्कंडेयाला आपण विनम्र भावाने शिरसाष्टांग प्रणिपात करू. मार्कंडेयांना भगवंतांनी मार्कंडेयाला दर्शन द्यायला शिव आणि पार्वती आले एकदा. लक्षात ठेवा, शिव पार्वतींचा येण्याची वेळ कोणती आहे? प्रदोष समयी. शिव आणि पार्वती आपल्या घरात येतात आपल्याला आशीर्वाद द्यायला. म्हणून आपल्या घरी प्रदोष समयी दिवा लागलेला पाहिजे. मग तो तुळशीपासला असो की आपल्या देवापासचा असो. शिव पार्वती आणि कोजागरीच्या दिवशी कोजागरती कोजागरती असं करत महालक्ष्मी येते. दिवाळीच्या दिवशी ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी 12 वाजेपर्यंत दिवे विझवू नका. सरकारने विझवले तर गोष्ट वेगळी, तुम्ही नका विझवू.
महालक्ष्मी येते. अशा विलक्षण काही काही संकेत आहे. पहा पुढे ते म्हणते मार्कंडेयांना दर्शन द्यायला दोघं जण. ऋषींनो आता पहा, आता संपत आलं बरं आपलं सगळं हे. सूत शौनकांना सांगताय भगवान भक्तिरूप महान धर्माला नमस्कार, विश्वविधाता भगवान श्रीकृष्णांना नमस्कार, सर्व देवांना ब्राह्मणांना सद्गुरूंना संतांना ऋषींना मुनींना सिद्धांना देवदेवतांना नमस्कार, सर्व तीर्थांना क्षेत्रांना नद्यांना नमस्कार, सगळ्यांना नमस्कार, चराचरातल्या सगळ्या चैतन्याला नमस्कार. भवबंधनातून मी तुम्हाला भगवान विष्णूंचं अद्भुत भव्य चरित्र सांगितलंय आणि कर्म भक्ती ज्ञान हे विविध साधना आहेत. भागवत पुराणामध्ये अत्यंत गुह्य अशा ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे. मनुष्याने संकट काळी हरे नमः असे शब्द उच्चारले तरी तो सर्व पापांपासून मुक्त होतो. आमच्या श्रवणात, आमच्या आचरणात 7 दिवसात झालेल्या त्रुट्या उणीव या मंत्राने दूर होते, विष्णू सहस्रनामाने दूर होते. ज्याच्या मुखातून भगवन नाम निघत नाही त्याची वाणी निरर्थक आहे. हा परमात्म्याच्या लीलांनी वर्णिलेला ग्रंथ पूज्य वंदनीय म्हणून याची पूजा करावी. नैमित्तिकी निमित्त मात्र आहे आणि ज्याच्याकडून ऐकल्यात तो शुकरूप आहे म्हणून त्याला तुळस वाहणे एवढंच सांगितलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी फापड पसार आहे. गोष्टीला बाकीच्या अर्थ झाले. तुम्ही फक्त भाव लक्षात घ्या आणि फापड पसारात अडकू नका. ब्रह्मर्षींनो राजर्षी परीक्षिती अनशन करून ऋषींच्या सभेमध्ये भगवत कथा ऐकत होते. त्यावेळी मीही तिथे ऐकून बसून आत्मतत्वाचं श्रवण केलंय. असं कोण म्हणतायत? शौनकांना सूत सांगताय. शौनकाद ऋषींनो जे पुरुष या वासुदेवाच्या महात्म्याचं श्रद्धेने श्रवण करतात त्यांना परमपद प्राप्त होईल. व्यासनंदन शुकदेवांच्या चरणी सहस्रोबार नमस्कार. महापुराणांचा विस्तार त्यांनी केला आणि समुद्रमंथनाच्या आणि भगवंताच्या सर्व 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 अंशावतारांना, कलावतारांना, पूर्णावतारांना, दिव्यावतारांना त्याच्या सहस्र नामाला माझा सहस्रवार नमस्कार. निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम हे प्रभो जन्मजन्मांतर तुझ्या पदकमलांवर माझी भक्ती असू दे अशी मला बुद्धी दे आणि जन्मजन्मांतर मी तुझा भागवत होईन असं मला वर दे. तुझं नाम संकीर्तन सर्वांचा नाश करणार आहे. तुला माझं शतशः प्रमाण. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मी म्हणतो ते श्लोक म्हणा हात वर करून. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान की जय. वृंदावन बिहारी लाल की जय. नंद नंदन भगवान वासुदेव की जय. श्रीमद सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक अनंतानंद साईनाथ महाराज की जय. ब्रह्मांड नायक
भजनी लागो आम्हाला भजन म्हणायचंय. आता आपण ग्रंथपूजा करणारा
भक्त इथे आहेत महिला, त्यांनी आधी पूजा करून घ्यावी. मग त्यांना तिकडे आमच्या महिला भक्त आहेत त्यांना इकडे येतात. आरती पूजनानंतर होईल. आज भागवताचं पूजन, आचार्य पूजन, गुरुपूजन झाल्यानंतर आरती. बहुत बहुत आभारी हूँ कि जिन्होंने हमें यहाँ पर ये जगह उपलब्ध कराई और हमको अनुग्रहित किया। ट्रस्ट की तरफ से मैं पुनः एक बार उनको धन्यवाद अदा करता हूँ। आचार्य से निवेदन करूँगा कि आप उनको प्रसाद स्वरूप दें, भागवत जी का प्रसाद। और मैं ठाकुर साहब को निवेदन करूँगा, आपका अल्पाइन पब्लिक स्कूल का समस्त परिवार जो है वो कल जो 12 बजे भंडारा होगा उसमें सम्मिलित हों, हमारे को प्रसाद में आप अनुग्रहित करें। प्रसाद लेके भी समस्त अल्पाइन पब्लिक स्कूल के जितने भी कर्मचारी, प्रिंसिपल, टीचर्स और जितने भी कर्मचारी हैं उन सभी को मैं कल के भंडारे के लिए निमंत्रित करता हूं। और उन्होंने पुनः एक बार हमको जो जगह उपलब्ध कराई, इसलिए ट्रस्ट की तरफ से उनको धन्यवाद देता हूं। मैं भजन मंडली को बोलता हूँ कि भजन चालू करें और जो महिलाओं को पूजन करना है गुरु जी का और आचार्य जी का, वो लाइन से आइए, क्रमवार आइए और पूजन चालू करिए। आमच्या जे भक्त लोक आहेत, महिला भक्त लोक, त्यांनी पूजा केली, त्यांनी सगळं गावामध्ये तिकडच्या आमच्या महिला भक्तांना इकडे येता येईल. आरती नंतर होईल, पूजनानंतर आरती होईल. सायंकाळी 5:30 शोभायात्रा आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात निराशा करा. सायंकाळपर्यंत शोभायात्रेमध्ये जाऊन उद्या सकाळी 8 वाजता हवन आहे, सगळ्यांनी पूजन आहे आणि 12 वाजता भंडारा प्रसाद आहे. सगळ्या भक्तांना विनंती करतो की यांनी महाप्रसादाचा जरूर 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 लाभ घ्यावा. शांति दे
Hare
बोलवितो मज नंदाचा नंदन नंदाचा नंदन बोलवितो मज नंदाचा नंदन नंदाचा नंदन साक्षी मज रूप गुरु कृपे मज पूर्ण गुरु कृपे भक्तांचा
कैवारी नामे भक्ता घरी नामे भक्ता घरी बोला भक्तांच्या कैवारी नामे भक्ता घरी नामे भक्ता घरी भवभयहारी नाम घेता नाम घेता भवभयहारी नाम घेता नाम घेता अनंत अनंत लीला तू दिवारी लीला तू दिवारी अनंत अनंत लीला तू दिवारी लीला तू दिवारी होई नामधारी भक्त